अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 15. दारात थबकून त्या अंधुक प्रकाशात दीपाने खोलीचे निरीक्षण केले. तेव्हा तिच्या लक्षात आलं की सर्वच्या सर्व पडदे खाली भिंतीत बसवलेल्या हुक्समध्ये अडकवून टाकलेले होते. म्हणजे हवेमुळे सुद्धा पडदा उघडला जाऊन प्रखर उजेडाची चोरटी त्रीप आत यायची शक्यता नव्हती. नुकते ते जर्मन सर्जनने प्रखर प्रकाशाबद्दल जे सांगितलं होतं ते तिच्या मनात ताजं असल्यानं तिला त्या अंधाऱ्याबाबत काही वाटलं नाही. तिने आपली नजर खोलीत असलेल्या पलंगाकडे वळवली. तिला जे काही दिसलं ते पाहताच तिला आपला जीव आपल्या कंठात दाटून आल्याचा भास झाला. ती लगबगीच्या चालीने प्रकाशला जिथे ठेवले होते त्या कॉटपाशी गेली. जवळ गेल्यावर तर तिला प्रकाशच्या त्या अवस्थेची भयानकता जास्तच प्रकर्षाने जाणवली. त्याचा जवळपास संपूर्ण चेहरा प्रचंड आकाराच्या बँडेजच्या वेटोळ्याने वेढून टाकल्यागत भासत होता. फक्त तोंड आणि नाकाची 2 छिद्रे तेवढी मोकळी ठेवण्यात आली होती. बाकीचा सगळा चेहरा बँडेजच्या वेटोळ्यात नाहीसा झाला होता. ती त्याच्याकडे पाहत असतानाच प्रकाशने आपल्या बेशुद्धाच्या अवस्थेतही थोडीशी हालचाल केली. त्या हालचालीने त्याच्या अंगावर घालण्यात आलेले ब्लँकेट थोडेसे बाजूला सरकले आणि त्याचा उजवा हात थोडा बाहेर डोकावला. त्या हाताला बांधलेले बँडेजचे आवरण पाहताच दीपा गोंधळून गेली. प्रकाशच्या हाताची बोटे बंद करून त्याच्या बंद मुठीवर बँडेजचे ते आवरण चढवण्याची गरज भासण्याजोगे त्याच्या हाताला काय झाले असावे हे तिला समजेना. ऑपरेशन करताना मध्ये शुद्ध आल्याने अभावितपणे हालचाल केल्याने पेशंटला हाताला जखम झाली असल्याचे एक प्रकरण मागे कधीतरी तिच्या वाचण्यात आले होते. आता प्रकाशच्या बँडेज बांधलेल्या त्या हाताकडे पाहताना तिच्या मनात विचार आला की आपण वाचलेल्या त्या प्रकरणात घडले होते तसेच काहीसे प्रकाशच्या बाबतीत तर घडले नाही ना. त्या विचाराने तिचा जीव कासावीस झाला. ही बँडेजेस कशासाठी आहेत चेतन भैया? तिने विचारले. दीदी, डोळ्यांचे ऑपरेशन झाले त्यांच्या. चुकूनही प्रकाशाचा किरण त्यांच्या डोळ्यांपर्यंत पोचू नये या हेतूने बँडेजेसची ती आवरणे चढवण्यात आली आहेत. चेतन म्हणाला. मी त्याबद्दल विचारत नाही भैया, मी विचारते त्यांच्या हाताबद्दल. हात असे बांधून कशासाठी ठेवलेत त्यांचे? हा ते होय, चेतन सहज स्वरात म्हणाला. त्याचं काय आहे दीदी की माणूस जेव्हा झोपेतून अगदी अकस्मात जागा होतो ना तेव्हा त्याचे हात आपोआपच आपले डोळे चोळायला डोळ्यांकडे जातात. प्रकाशजीही शुद्धीवर आल्यावर तसेच करण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन ती काळजी घेण्यात आलेली आहे. नाहीतर काय व्हायचे की शुद्ध आल्यावर ते अभावितपणे आपल्या डोळ्यांकडे हात न्यायचे आणि तिथे बँडेज असलेले पाहून ते काढून टाकायचा प्रयत्न करायची ही इच्छा त्यांना नकळतच व्हायची. शक्यता आहे, पण मग हे असे किती काळ ठेवायचे यांना भैया? जखम बरी होऊ लागली की ती जागा खाजायला लागते, तेव्हा तर जास्तच भीती असते दीदी. म्हणून येते 10 दिवस तरी ते असेच राहणार आहेत. पट्टी खोलायच्या आधी काही वेळ आपण ती बँडेजेस काढून टाकू. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर बांधलेली बँडेजेस हळूहळू कमी करून ती फक्त 2 आवरणावर आणली जातील. पण त्यांचे हात मात्र असेच बांधून ठेवावे लागतील. ते ऐकून दीपाला वाईट जरूर वाटले, पण चेतनने समजावून सांगितले तिला पटले असल्याने ती त्याबद्दल काहीच बोलली नाही. एकटक नजरेने प्रकाशकडे पाहत ती कॉटच्या अगदी जवळ उभी राहिली. मग तिला वाटले की आपण एक हाक मारून तरी पाहावी. कदाचित प्रकाश शुद्धीवर येईलही. त्याबाबत जास्त विचार करत न बसता तिने पुढे वाकत हळुवार आवाजात हाक मारली. प्रकाश, प्रकाश. तिच्या त्या हाकांचा परिणाम झाला नाही.
प्रकाश तसाच निश्चेष्टपणे पडून राहिला. आपल्या हाकांचा काही परिणाम होत नाही हे पाहताच दीपाच्या मुद्रेवर निराशा पसरली. ती मनोमन खट्टू झाली. तिच्या मनातल्या त्या भावना ओळखूनच चेतन म्हणाला, दीदी, प्रकाशजी सध्या गाढ गुंगीत आहेत. तुमची हाक त्यांच्या मेंदूपर्यंत पोचण्यासारखी नाही आहे. पण आज संध्याकाळपर्यंत ते चांगले शुद्धीवर येतील आणि मग तुमच्या हाकेला प्रतिसाद तर देतीलच, पण ते तुमच्याशी बोलतील पण. काही न बोलता दीपाने मान हलवली, पण तिने आपली नजर मात्र प्रकाशच्या मुद्रेवरच खिळवून ठेवली. आपण तसे त्याच्याकडे पाहत राहिल्याने तरी तो शुद्धीवर लवकर येईल अशी एक वेडी आशा तिला वाटत होती. दीदी, आता तुम्ही घरी जाऊन आराम करा. संध्याकाळी जरा लवकरच या म्हणजे झालं. चेतनने हलक्या आवाजात सुचवलं, पण दीपानं काहीच प्रतिसाद दर्शविला नाही. ती तशीच प्रकाशच्या मुद्रेकडे एकटक नजरेनं बघत मूर्तिवंत अवस्थेत उभी राहिली. चल दीपू, प्रकाशनं आराम करू दे आणि तूही थोडा आराम कर. भैया, मी इथे थांबले आणि अगदी निमूटपणे बसून राहिले तर तुमची काही हरकत नाही ना? नाही दीदी, पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न मात्र करू नका. खास नेमलेली नर्स आता ड्युटीवर हजर होईलच. ती सगळं काही करेल. मी थोड्या वेळानं येऊन जाईन. जाऊ मी? जा तुम्ही भैया. तिथेच जवळ खुर्ची ओढून घेऊन बसत ती म्हणाली. मग आपल्या वडिलांकडे वळत तिने त्यांनाही जायला सुचवले. तुम्ही घरी जाऊन या बाबा, मी थांबते इथे. काही क्षण काही न बोलता बाबा तसेच बसून राहिले. मग उठून उभे राहत म्हणाले, उगीच काळजी करून जीव थोडा करून घेऊ नकोस पोरी. आता कसली काळजी बाबा? मला जे हवं होतं ते सगळं तर मिळाले. आता फक्त हे शुद्धीवर यायची वाट बघते मी. आणि हे बघ, तुझी आई आणि तुझी मावशी यांना इथं येऊ देऊ नकोस. इतकंच काय, पण त्यांची कुठे भेट झाली तरी त्यांच्याशी बोलायच्या भानगडीतच पडू नकोस. निदान हे सगळं प्रकरण व्यवस्थित होईपर्यंत तरी. एकदा प्रकाश चांगले झाले की मग त्या दोघींना काहीही बोलू दे, मग काही फरक पडत नाही. पण आता त्या दोघींच्या हलकट वर्तनाने तुला त्रास होऊ नये असं वाटतंय मला. मी डॉक्टर शहाना आणि इथे इन्चार्ज म्हणून असलेल्या नर्सला हे सांगणार आहेच, पण तुलाही सांगून ठेवतोय. दीपाने आपल्या बाबांकडे कृतज्ञतेच्या नजरेने बघितले आणि मग हलकेच हसून मान डोलावली. तसे तेही हसले. तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखे करून झटकन बाहेर पडले. दीपा त्या निळसर अंधुक प्रकाशात आपल्या पतीकडे बघत तशीच बसून राहिली. पाहता पाहता तिच्या मनात अनेक मजेशीर आठवणींनी गर्दी केली आणि तिची समाधी लागल्यापासून झाली. प्रकाशकडे पाहता पाहता त्यांचे दोघांचे लग्न व्हायच्या आधीची, म्हणजे ती जेव्हा नुसती विद्यार्थी म्हणून जात होती तेव्हाचा एक छोटासा प्रसंग तिला आठवला. तेव्हा तिला प्रकाशकडे यायला लागून बरेच दिवस झाले होते. साहजिकच दोघांच्याही वागण्यातला परकेपणा गळून पडला होता. म्हणूनच तिला तो हट्ट करण्याचे धाडस झाले होते. नेहमी गॉगल लावून वावरत असलेल्या प्रकाशचे गॉगल विरहित असलेले डोळे कसे दिसत असतील, या प्रश्नाने ती बरेच दिवस अस्वस्थ झालेली होती. म्हणूनच त्या दिवशी त्याने आपले डोळे आपल्याला पाहू द्यावेत असा हट्ट तिने त्याच्यापाशी धरला होता. माझे निर्जीव आणि तेजोहीन डोळे पाहून काय करणार आहेस तू दीपा? तुझ्या सुंदर डोळ्यांना उगीच त्रास मात्र होईल. तिचे म्हणणे टाळायचा प्रयत्न करीत तो म्हणाला होता. मला पाहायचेत आणि माझ्या डोळ्यांना त्रास तर मुळीच होणार नाही, कारण माझे डोळे सुंदर तर मुळीच नाही आहेत. अक्षरशः चिंचोक्याप्रमाणे आहेत माझे डोळे. अगं, चेहऱ्याला शोभेसे असले म्हणजे झाले. तुम्ही गॉगल काढणार आहात की नाही? तिने जोरात विचारले होते. बरं, हे बघ, असं म्हणत त्याने गॉगल दूर केला होता आणि त्यावेळी प्रथमच तिला त्याचे ते निळसर झाक असलेले पण कसलीही चमक नसल्याने निर्जीव भासणारे डोळे दिसले होते. आता त्या निळसर प्रकाशाने भरलेल्या खोलीत प्रकाशकडे बघत ती बसली असताना तिला भास झाला
की प्रकाश आपले डोळे उघडून आपल्याकडे पाहतोय. पूर्वी निर्जीव असलेल्या त्याच्या डोळ्यात, निळ्या डोळ्यात आता नवीन चमक आलेली असल्याने ते एखाद्या नीलमण्यासारखे चमकत आहेत. तो भास इतका जिवंत होता की ताडकन आपल्या खुर्चीवरून उठत थोडी पुढे सरकली. पण मग तिला बँडेजने वेढलेला प्रकाशचा चेहरा दिसला. आपल्याला झाला होता तो भास झाला हे तिला पटलं. ती स्वतःशीच हसत पुन्हा नीट मागे रेलून बसली. तो संपूर्ण दिवस तिने जवळपास एकाच अवस्थेत बसून घालविला. तिला जेवणाचं भान नव्हतं की पिण्याचं. चेतनने नेमलेली नर्स अधूनमधून डोकावून जात होती, पण प्रकाश शुद्धीवर आल्याखेरीज तिला करता येण्याजोगं काहीच नसल्यानं ती तिथे थांबत नव्हती. चेतन आणि तो जर्मन डॉक्टर हैन्स दिवसभरात 2-3 वेळा येऊन गेले होते. तिने घरी जावे, निदान काही खाऊन तरी घ्यावे म्हणून चेतनने आग्रह धरून बघितला, पण तिने दाद दिली नव्हती. तेव्हा त्याने नर्सला सांगून तिला कपभर ओव्हलटाईन द्यायची व्यवस्था केली होती. दुपारनंतर संध्याकाळ व्हायच्या आधी प्रकाशने अस्वस्थ हालचाल सुरू केली. त्याच सुमारास तिचे बाबाही आले. प्रकाशची ती अस्वस्थ हालचाल पाहून घाबरून गेली दीपा बाबा आल्याचं बघून थोडी सावरली. आता मात्र ती नर्स दीपाबरोबर तिथे सतत बसून राहिली होती. प्रकाश साधारणपणे केव्हा शुद्धीवर येईल याचा नेमका अंदाज असल्याने चेतन अगदी नेमक्या वेळी खोलीत हजर झाला. अगदी हळूहळू प्रकाशची गुंगी कमी होत गेली, पण अजूनही झोपेत असल्यागत त्याची अवस्था होती. पण तो अधूनमधून पाण्याची मागणी मात्र करीत होता. प्रत्येक खेपेला त्याने पाणी मागितले की दीपा नर्सकडे अपेक्षेच्या नजरेने बघत असे. 8-10 वेळा तसे झाल्यावरती नर्स समजून घालण्याच्या स्वरात म्हणाली, दीपाजी, आत्ताच पाणी जर दिले तर गुंगीच्या औषधाचा परिणाम अजूनही असल्याने पेशंटला वांती होऊन त्रास व्हायचा संभव असतो. प्रकाशला त्रास होईल हे समजल्यावर मात्र दीपाने दर खेपेला त्याने पाणी मागितले की नर्सकडे बघण्याचा आपला उद्योग बंद केला. प्रकाश मधूनच जोरात हालचाल करीत असे, तेव्हा प्रत्येक वेळेस दीपाचा जीव कंठात गोळा होऊन येत असे. पण ती नर्स मात्र शांतपणे काहीतरी वाचत बसली होती. शेवटी एकदाची प्रकाशची ती उलाढाल संपली आणि त्याने प्रथमच सकाळनंतर अगदी स्पष्ट आवाजात तिचे नाव घेऊन हाक मारली, दीपा, दीपा. मी इथेच आहे प्रकाश. ही काय? ती पुढे झुकत त्याच्या छातीवर आपला हात ठेवत म्हणाली. कुठं आहे? तिच्याकडे मान वळून बघितल्यासारखे करत त्याने विचारले. कुठं आहेस तू दीपा? मला काही दिसत कसे नाही? तुमच्या डोळ्यावर बँडेज बांधले ना, म्हणून दिसत नाहीये तुम्हाला. ऑपरेशन यशस्वी झालंय प्रकाश, व आता थोड्याच दिवसात तुम्ही नीट पाहू शकाल. त्याच्या कपाळावरून हात फिरवून त्याला धीर दिल्यागत करीत ती म्हणाली, पाणी, मला पाणी हवंय ग दीपा. घसा कसा आत ओढला जात असल्यागत खेचला जातोय. प्रकाश अडखळल्या स्वरात म्हणाला. त्या खेपेला मात्र नर्सने 2 चमचे पाणी त्याच्या तोंडात सोडले. नेमका त्याच वेळी चेतन तिथे आला. आल्यावर प्रकाशशी थोडेसे बोलून त्याने नर्सला भराभर सूचना दिल्या. नर्सने लागलीच कसला तरी एक डोस प्रकाशला पाजला. चांगला जागा होऊ लागला. प्रकाश पुन्हा एकदा गाढ झोपेच्या अधीन झाला. चला दीदी, प्रकाशजी चांगले असल्याचे तुम्ही आपल्या डोळ्याने आता बघितलेले आहे. त्यांच्याशी पोटभर बोलला पण आहात. आता त्यांना आराम आणि आमच्या सिस्टरला तिचं काम करू द्या. चुटक्या वाजून दीपाला इशारा करीत चेतन म्हणाला. पण भैया, आता भैया नाही की काही नाही. नो लाड नाऊ. तुम्ही आता उद्या सकाळीच या. आणि उद्याच नव्हे, यानंतर रोजच सकाळी इथे यायचे, दिवसभर बसायचे, प्रकाशजींशी बोलायचे, त्यांना काही वाचून दाखवायचे, पण रात्री मात्र आपल्या घरकुलात परत जाऊन विश्रांती घ्यायची. ह्यांना बरं करता करता तुम्ही आजारी पडायला नकोत मला. पण मी राहिले रात्री इथं तर काय हरकत आहे? तुम्ही इथे राहून काय करणार आहात? येते 4-5 दिवस सतत प्रकाशजींना आम्ही झोपूनच ठेवणार आहोत.
आणि समजा ते जागे राहिले तरी तुम्हा दोघांना मिळून काहीही करता येण्यासारखं इथं नाही आहे. ही सिस्टर इथे असताना तुम्ही काय करू शकणार आहात? आणि ते बरे झाल्यावर मग तुम्हाला जे काय करायचे असेल ते करायची भरपूर संधी मिळणारच आहे की. चेतन भैया, चावटपणा नाही करायचा हं. ती त्याला खोटे खोटे दटावत म्हणाली. कमाल आहे दीदी तुमची पण. मी नको म्हणत असताना रात्री आपल्या पतीजवळ राहायचा हट्ट धरताय तुम्ही आणि चावटपणा करायचा नाही म्हणून मला दटावताय. आमच्या सावटपणाचे 2 पुरावे आमच्या घरी आहेत, तेवढे आम्हाला पुरेसे आहेत. पण आता तुम्ही चला, टळा इथून. अरे पण नाही आणि बरे पण नाही. चलो उठो अभी, खेळ खतम, पैसा हजम. जवळपास हाताला धरूनच तिला उठवत चेतन म्हणाला. ती उठताच तिला जवळपास जबरदस्तीने ढकलूनच बाहेर काढत त्याने खोलीचे दार लावून टाकले. दीपा त्या रात्री घरी गेली, पण आपले मन त्या क्लिनिकच्या त्या खोलीत ठेवूनच. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती पुन्हा दवाखान्यात हजर झाली. प्रकाश अजूनही झोपलेलाच होता, पण नंतर त्याला जाग आली. नर्सने आणलेला चहा दीपाने आपल्या हाताने पाजला. आजवर मी आंधळा होतो तरी सगळे काही आपल्या हाताने करत होतो. तिच्या हातून चहा पिताना तो हसतच म्हणाला, पण मला दृष्टी मिळवून देण्याचं हे खेकटं तू काढलंस आणि मी हा असा होऊन गेलोय तान्या मुलासारखा. आणखी 12 दिवसच फक्त. त्यानंतर तुम्ही आपल्या डोळ्यांनी बघून आपल्या हाताने खाऊ पिऊ शकणार आहात म्हटलं महाराज. होय, तेही खरंच. मी तुझा आभारी आहे दीपा, तो म्हणाला. तसे तिने आपल्या हाताने त्याचे तोंड झाकल्यासारखे केले आणि म्हणाली, असा परखेपणा दाखवायचा नाही हं. शिवाय माझे आभार मानण्याजोगे मी केले तरी काय. दुर्दैवाने जे तुमच्यापासून हिरावून घेतले होते तेच तुम्हाला परत मिळतंय, आणि तेही चेतन भैया व डॉक्टर बर्गार यांचे प्रयत्न यशस्वी झाले म्हणून. त्यानंतर ते दोघे हे असलेच काहीतरी बोलत राहिले. आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत राहिले. दृष्टी आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ पुन्हा त्याच जागावर भटकंती करण्याची कल्पना प्रकाशने मांडली. ती कल्पना दीपाने लागलीच उचलून धरली. ते दोघे त्याबाबत चर्चा करत असतानाच त्या दोघांचे ते भाषण सुख पाहवत नसल्यागत नर्स तिथे आली आणि तिने प्रकाशला औषध पाजून पुन्हा झोपवून टाकलं. मग पुन्हा तो दुपारपर्यंत उठलाच नाही. संध्याकाळी थोडा वेळ बोलता आले, तेवढंच. पुन्हा रात्री तिला प्रकाशला सोडून घरी परतावेच लागले होते. आणि मग नंतरचे काही दिवस तिचा हाच दिनक्रम पक्का झाला होता. पण प्रकाशला दिसू लागणार या जाणीवेमुळे झालेल्या आनंदात दिवस कसे भराभर जात होते. प्रकाशही आता पूर्वीपेक्षाही जास्त खुलू लागला होता. चेतन आणि डॉक्टर हेनस बर्गार त्याच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल जाम खुश होते. दिवसातून 2 वेळा ड्रेसिंगसाठी त्याला घेऊन जात होते. परत आल्यानंतर प्रकाश झोपला असताना चेतन नाही तर डॉक्टर बर्गार तिला त्याच्या प्रगतीसंबंधात कल्पना देत असत. 5व्या दिवशी प्रथमच प्रकाशने आपल्या डोळ्यात हलकासा कंड सुटत असल्याची तक्रार केली. तसे होणार हे माहीत असूनही दीपा काळजीने चिंताक्रांत झाली. फार त्रास होतोय का हो, तिने चिंतेच्या स्वरात विचारले. तसा त्रास होत नाहीये ग, पण आज कुठेतरी गुदगुल्या होत असल्यासारखी सतत जाणीव होत राहते. हलकेच खाजवावे असे वाटते. त्याबद्दल तिने चेतनला विचारलं. तसा तो आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाला, व्हेरी गुड. म्हणजे आमच्या कल्पनेपेक्षाही लवकर हिलिंग प्रोसेस सुरू झालेली दिसते. तुम्ही काही चिंता करू नका. आज संध्याकाळचे ड्रेसिंग करताना मी एक मलम लावीन त्यांच्या डोळ्यावर. पण भैया, त्यांना त्रास होतोय हो फार. मग दीदी तुम्ही आपले डोळे जोरजोरात चोळा. किंवा तुम्ही त्यांच्या अर्धांगी आहात हे लक्षात घेता मी असं म्हणेन की तुम्ही आपला एकच डोळा खाजवा, म्हणजे तुमच्या पतिराजांना रिलीफ मिळेल. भैया, तुम्ही पण असे आहात अगदी. त्याला कोपरापासून नमस्कार करीत ती म्हणाली. प्रत्येक दिवस प्रगती होत होती. दर नव्या दिवशी ड्रेसिंग संपून परत येताना प्रकाशच्या डोळ्यावर बांधलेल्या बँडेजचे थर कमी असल्याचे दिसत होते, पण त्याचे हात मात्र अजूनही तसेच बांधलेले होते.
6व्या दिवशी वैतागूनच प्रकाशने शेवटी त्याबाबतीत चेतनला विचारले सुद्धा. डॉक्टर, माझे हे हात असे किती दिवस कैदेत ठेवणार आहात अजून? तुमचे डोळे ठीक होईपर्यंत. अर्थात ज्या दिवशी पट्ट्या निघतील त्या दिवशी हाताची पण बँडेजेस काढले जातील, पण त्याऐवजी हातमोज्यात तुमचे हात अडकवून टाकू आम्ही. पण का? मी खाजवणार नाही माझे डोळे. मी वचन देतो तुम्हाला. दीदींना एकदा वचन देऊन जाळ्यात ओढलेस तेवढे बस झाले की महाराज. आता मला कशाला वचन देतोय आणखी? शिवाय आज तुम्ही म्हणत असाल तरी लहान मुलांचे काही सांगता येत नाही. बस डॉक्टर, बस डॉक्टर. ते नाही तर निदान इथे गाणे ऐकायची काहीतरी सोय तरी करा. फार कंटाळा येतो मला. दीपा असेपर्यंत ठीक असते, पण नंतर. दीपाजी, टेप रेकॉर्डर आणायला हरकत नाही, पण तुम्ही मात्र गायचं नाही हां. प्रकाशजी, मी हे त्यांना सांगतोय बरं का, तुम्हाला नाही. का हो भैया, असा नियम का? कारण दीदी, तुमचे गाणे ऐकायला मिळते असे पाहताच इथे असलेले पेशंट घरी जायचे नाव घेणार तर नाहीतच, पण गावात अकस्मातपणे डोळ्यांच्या आजाराची साथ पसरून इथली गर्दी वाढायला लागेल अशी मला भीती वाटते. म्हणून. चेतनने गंभीर स्वरात कारण दिलं. दीपा व प्रकाशला तर हसू आलंच, पण तिथे असलेल्या नर्सलाही हसू आवरलं नाही. दुसऱ्या दिवशी दीपाने घरातला 2-in-1 प्रकाशच्या खोलीत आणून ठेवला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.